चोपडा तालुका हा गत 15 वर्षापासून आदिवासी मतदारसंघ म्हणून राखीव असल्यानं आदिवासी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी अथक परिश्रम घेऊन आदिवासी भागात प्रचंड कामं करून परिसराचं रूपच पालटवून टाकल्यानं समाजात अद्भुत अशी जनजागृती निर्माण होऊन अख्ख्या उत्तर महाराष्ट्रात साजरा होत नाही असा आदिवासी दिवस चोपड्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। याचा हेवा प्रतिपक्ष असलेल्या पक्षातील इच्छाधारी राजकारण्यांना होऊन राजकीय मनसुबे जिवंत ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धा सुरू झाली असल्यानं परिणामी चोपड्यात एकाच दिवशी 20 ते 25 बँड पथकांचा निनादात ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेमध्ये समाज बांधवांचे पाय थिरकत होते। 3 नेत्यांच्या 3 रॅलींपैकी तोबा गर्दी असलेली रेकॉर्ड ब्रेक नंबर 1 रॅली माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाची ठरल्याची पुष्टी तालुक्यातील जनताने दिली। डोळे विस्फारणाऱ्या मिरवणुकीत पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली आहे। यंदा माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार दगजितचंद्र वळवी, डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या रॅलीनं परिसर दणाणून गेला होता। तिघा नेत्यांच्या नावात चंद्र असल्यानं मिरवणुकीतील उल्हासरूपी प्रकाशाचा तेज सर्वत्र झळा। दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पाटील पवार, आदरणीय गुलाबभाऊ पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील, चोपडा तालुक्याचे आमदार लता सोनवणे आणि माझ्या व्यक्तिगत मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीनं आमच्या साऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आदिवासी बांधवांचा हा जणू काही दिवाळी दसराचा सण असतो आणि क्रांतिकारक हा दिवस आहे। या दिवसामध्ये सारे आदिवासी बांधव एका दिलाने एका विचाराने एकत्र येतात आणि ह्या दिवसाचा आनंद उत्सव साजरा करतात।